मंडळी, रामकृष्ण हरी. आपण सध्या पंढरीच्या वाटेवर आहे. खरं तर बघू शकता लाखो वारकरी निर्याच्या बाजूने चाललेले आहेत. उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोलन मुक्कामी आहे. खरं तर वारीमध्ये जेवण खूप गरजेचं असतं. इथं बघू शकता, इथं खरं तर भाकरी बनवण्याचं काम चालू आहे. वारीमध्ये भाकरी बनवणं एवढं सोपं नसतं. इथल्या महिलांनी कसं नियोजन केलंय, इथली टीम कशी आहे, हे सगळं जाणून घेऊया. आपल्या सोबत इथल्या आजी आहेत. थोडं साईडला आहे. पहिल्यांदा महाराज आहेत. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा, कितवं वर्ष आहे दिंडीचं ते देखील सांगा. माझं नाव आहे जय गोमाता जय गोपाल. बर श्री गुरुकृपा आश्रम कामधेनु गोशाळा वाकोडी एडोबा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. बर आमच्या दिंडीचं नाव आहे श्री एडोबा देवस्थान श्री गुरुकृपा आश्रम कामधेनु गोशाळा दिंडी वाकोडी व पंचक्रोशी. ओके. आता कितवं वर्ष आहे आता हे आमचं 4थं वर्ष आहे. आणि किती लोक आपल्या दिंडीमध्ये आहेत किंवा कसं काय नाही? आपल्या दिंडीमध्ये ह्या वर्षी 200 माणसं आहे. व भाकरी बनवणं तेवढं सोपं नसतं. आपल्या सोबत इथल्या आजी आहेत. आजी सोबत संवाद साधतोय. बघू शकता मंडळी, इथं जवळ आहे कॅमेरामन. हे सगळं भाकरीच नियोजन आहे. खाली बघू शकता चुलीला लाकडं लावलेली आहेत. तिथं भाकऱ्या आहेत, कारण वारकऱ्यांना चालणं तेवढं सोपं नसतं. आजी नमस्ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी का? तुमचं नाव सांगा, वय सांगा. मो नाव इमलबाई गोरे. बर, कितवी वारी आहे ते देखील सांगा तुमचं. मला बर बर, 4 वर्ष झाली. 4 वर्ष. बर, आता हे भाकरीचं कसं नियोजन आहे? किती भाकरी बनवायला लागतात? आता 5-6 पायल्याचं करावं लागतं. 6 पायल्याचं. हा, 5-6 पाहिल्याचं. ही किती लोक, किती महिलांची तुमची टीम आहे सगळे भाकरी बनवणार? भाकरी बनवणार नाही की आता हे सगळे चालणारीच आता मात्र आहे. भाकरी यायला सगळेच येतात. बर बर. मित्रांनो, बघू शकता इथं हे चुलीचं कसं नियोजन केलेलं आहे. तिकडं भाकरी थापून इथं चूल पेटवले, इथं लाकडाचा वापर केलेला आहे. आणि बघू शकता हे सगळं अगदी जबरदस्त नियोजन केलेलं आहे. आपण बघू शकता इथले कसं वातावरण आहे, काय आहे. अजूनही आजी सोबत संवाद अलीकडे. आजी नमस्ते. नमस्ते. काय सांगताल, कसं भाकरीचं नियोजन आहे? चकबाय प्रकाश गोरे. बर, किती वय आहे तुमचं? 60. आतापर्यंत त्यांना पुढे सरा किती भाकऱ्या तुम्ही थापलेल्या आहेत? आपल्या 2-3 पायल्या. 3 पाहिल्या. बर बर. ही पीठ वगैरे कसं आणता काय? पीठ महाराज आणते तिकडून. बर बर. मित्रांनो, बघू शकता हे सगळं इथलं वातावरण कसं आहे. आपण दाखवूया इथले मागं जाऊया. तुम्हाला आता इथं टेंट वगैरे कसं लावलेलं आहे ते देखील दाखवूया. इथलं वातावरण कसं आहे बघू शकता. इथं गायीची मूर्ती देखील आहे. हे सगळं त्यांचं नियोजनाचं सगळं आहे. गाय असेल, गोमाताचं संरक्षण करणे असेल, हे सगळं अशा पद्धतीनं आहे. बघू शकता. या इकडं तुम्हाला आता दाखवूया. हे सगळं असं वातावरण आहे दिंडीमध्ये. हे काळं रान आहे. या रानावर असे टेंट सगळे लावलेत. का हे असे सगळे इकडं टेंट लावलेत. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात तरुण मुलं देखील आता वारीमध्ये ह्यांच्या सहभागी व्हायला सुरुवात झाली. बघू शकता आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आणि वारीमधलं वातावरण कसं आहे, म्हणजे खरं तर वारकऱ्यांनी बघा ह्या काळ्या मातीमध्ये ह्यांना आता झोपणार, म्हणजे विश्रांती असेल, हे सगळे घेत असतात. बघू शकता इथं इथं चहा बनवलेला आहे. चहा पण अगदी काळा चहा बनवलेला आहे. आपण बघू शकता इथं त्यांनी गर्दी केली, म्हणजे वारकरी आता खरं तर थकून आलेले आहेत. थकून आल्यामुळं ही सगळी गर्दी बनवलेली आहे. पण बघू शकता ही सगळं ह्यांचं नियोजन कसं आहे, काय आहे. आपण सगळ्या गोष्टी अजून जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.